आधी हातात दांडके घेऊन राडा केला, आता पोलिसांनी त्यांचीच धिंड काढली। भावली धरण परिसरात लोक धुवाधार धबधब्याचा आनंद घेत होते, तोच तिथं पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या, धडाधड दार उघडले आणि आरोपींना घेऊन पोलीस खाली उतरले। 12 तारखेला इथंच कुटुंबाला त्रास देऊन त्यांच्यावर हल्ला करणारे हे ते आरोपी होते। या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांना भावली धबधब्यावर आणून त्यांची धिंड काढली आहे। घडलं असं की 12 जुलैला संध्याकाळी नाशिकचं एक कुटुंब इगतपुरीच्या भावली धबधब्याजवळ फिरायला आलेलं होतं। याच कुटुंबातल्या एका महिलेकडे पाहून तिथे बसलेल्या टवाळखोरांनी अश्लील चाळे केले, शिट्ट्या वाजवल्या आणि याच गोष्टींचा राग आल्यानं या कुटुंबातल्या एका पुरुषानं जाब विचारला। तेव्हा या भडकलेल्या टोळक्यानं त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि इथूनच सुरू झाला एक थरारक पाठलाग। वाद टाळून हे कुटुंब नाशिकच्या दिशेनं परत निघालं, पण या टवाळखोरांनी तब्बल 15 किलोमीटर पर्यंत त्यांचा पाठलाग केला। भर रस्त्यात लोखंडी रॉडने, लाठ्या काठ्यांनी त्यांच्या कारच्या काचा फोडल्या। काही अंतरावर या टोळक्यानं कारला अडवलं आणि कारमधील लोकांना खाली उतरवून मारहाण केली। महिलेची सोन्याची साखळी आणि मोबाईल हिसकवला। त्याचबरोबर त्यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा सुद्धा आरोप आहे। नाशिक पोलिसांनी 2 दिवसात हे आरोपी अटक केले आणि त्यांचा पॅटर्न राबवला। पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी आदेश दिले आणि इगतपुरीचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांची टीम ऍक्शन मोड मध्ये आली। पोलिसांनी या आरोपींना धबधब्याजवळ आणलं आणि आज तिथंच त्यांची धिंड काढली। पोलिसांनी विशाल भटाटे, अनिकेत मानवेडे यांच्यासह 9 जणांच्या मुसक्या आवळल्याची माहिती आहे। या सगळ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आणि गुन्हा केल्यावर पुढे काय होतं ते दाखवून दिलं। आरोपींना न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाली आहे। आता कायद्यानुसार त्यांना चांगलाच धडा मिळणार आहे, पण पोलिसांनी त्यांना थेट भावली धबधब्याच्या घटनास्थळी नेलं आणि भर रस्त्यात त्यांची धिंड काढली। कालपर्यंत पर्यटकांवर दादागिरी करणारे, त्यांच्यावर दांडक्यानं हल्ला करणारे हे टवाळखोर मात्र आज पोलिसांसमोर गयावया करताना दिसले। हातात बेड्या आणि तोंडावर काळे कपडे बांधून जेव्हा या गुन्हेगारांना धबधब्याजवळ आणलं तेव्हा पर्यटकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं। गुन्हेगारांमध्ये दहशत आणि पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या या नाशिक पोलिसांच्या पॅटर्नचं कौतुक होतंय। पण पोलिसांसमोर अजूनही या प्रकरणातले फरार आरोपी कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडू यांना पकडण्याचं आव्हान आहे। तसंच अशा घटना घडूच नये यासाठी पोलिसांना कायम सतर्क राहावं लागणार आहे। नाशिकहून किरण नाईक, लोकमत।